जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहे। त्यात महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे। महापालिका निवडणूक विभागाने आरक्षणाची तारीख निश्चित केली असून माजी नगरसेवकांसह भावी नगरसेवकांची धडपड वाढली आहे। अकोला महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीने आता अंतिम रूप धारण केले आहे। काही प्रशासकीय बदलांमुळे निवडणुकीचे वेळापत्रक थोडे पुढे गेले असले तरी राजकीय पक्षामध्ये यामुळे जोरदार लगबग आणि धाकधूक वाढली आहे। 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर प्रमिलाताई ओक हॉल सभागृहात प्रभागाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। या सोडतीनंतर कोणत्या प्रभागात कोणती जागा आरक्षित झाली आहे हे निश्चित होईल आणि त्यानंतर निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुकांचे भवितव्य स्पष्ट होईल। महापालिकेची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार होती, परंतु आता ती 14 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे। यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण काढले जाणार आहे। ही मतदार यादी विधानसभेच्या मतदार यादीनुसार तयार करण्यात आली असून 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांचा समावेश यात आहे। निवडणुकीची तारीख जवळ येत असल्यामुळे राजकीय वर्तुळात बैठका, मेळावे आणि पक्षप्रवेशाचे सोहळे वाढले आहेत। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा टप्पा पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे। दर महिन्याला भाड्याची पावती भरताना एकच विचार मनात येतो, हे घर आपलं असतं तर। आजच निर्णय घ्या, कारण घर ही केवळ जागा नाही, ते तुमचं आयुष्य असतं। कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी घेऊन आले आहेत लोटस ग्रीन आणि लोटस पार्क, लोटस हाइट्स, तुकाराम चौक, गीतानगर आणि MIDC शिवणी येथे 1, 2 आणि 3 BHK फ्लॅट्स आणि ड्युप्लेक्स फक्त तुमच्यासाठी। हायटेक टाउनशिप 406 आणि 448 घरांची सुंदर मांडणी, स्विमिंग पूल, एम्फी थिएटर आणि मुलांसाठी खास प्ले एरिया। कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, आपलं स्वप्न आता आपलं घर। आजच भेट द्या कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला।